अधिपरिचारिका, परिसेविका, पाठ्यनिर्देशिका या पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं आजपासून संपूर्ण राज्यात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय। कोल्हापुरातही संघटनेच्या वतीनं छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलन करत घोषणाबाजी केली। मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्या पल्लवी रेणके यांनी सांगितलं। मुख्यालय कोल्हापूरचे पदाधिकारी इथं आहोत। गेले 15 ते 16 आमचं विविध मागण्यांसाठी मुंबई ते आझाद मैदान इथं धरणं आंदोलन झालं। तसंच काल 17 रोजी आम्ही सर्वांनी आमच्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं। तर आमच्या प्रमुख मागण्या होत्या की सरकारने जे काही कंत्राटीकरणचं धोरण राबवलेलं आहे तर ते धोरण त्यांनी रद्द करावं, आमच्या पदनामांमध्ये बदल करावा जो की ज्याचा त्यांच्यावर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही आहे। तसंच ज्या काही वेतन त्रुटी आहेत, विविध पदांच्या वेतन त्रुटी आहेत, त्या वेतन त्रुटी दूर कराव्यात। तसंच आमची जी विविध पदं रिकामी आहेत तिथं पदं भरावीत, पदोन्नतीची पदं भरावीत। वेगवेगळ्या ठिकाणी आज वेगवेगळे युनिट सुरू होत आहेत, त्याचा पूर्ण भार परिचारिकांवर पडतोय। तर ते जे युनिट वेगवेगळे सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी पदनिर्मिती करून त्या ठिकाणची पदभरती करावी। आमच्या विद्यार्थ्यांचं जे विद्यावेतन आहे ते बरेच वर्षापासून खूप तुटपुंज आहे। आजच्या महागाईच्या काळात त्या विद्यार्थ्यांना, आमच्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन खूपच कमी आहे। तर त्या विद्यार्थ्यांचं ते विद्यावेतन वाढावं अशा विविध मागण्यांसाठी गेले 2 दिवस 3 दिवस आम्ही धरणे आंदोलनात 2 दिवस, कालचा दिवस पूर्ण कामबंद आंदोलन होतं आणि आजपासून आम्ही आमच्या या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे। तर सरकारने आंदोलनात कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष विराट चव्हाण, योगेश यादव, मनुजा रेणके, विमल कलकुटकी, मानसी मुळे, दत्ता ऐवळे, दीपक गुरव, राकेश ढाले, विनोद पवार, सॅमसंग कुरणे, अभिजित कवाळे, निहारिका हुपरीकर, जॉय येमले, विमल कलकुटकी, मानसी मुळे यांच्यासह परिचारिका सहभागी झाल्या होत्या।